नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती। आज आपण बघणार आहोत गॅल्व्हॅनिक सेल की ज्यालाच व्होल्टाइक सेल म्हणून ओळखलं जातं ह्या सेलबद्दल। आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सगळ्यात सुरुवातीला आपण गॅल्व्हॅनिक सेलचा जो शोध आहे तो कुणी लावला ते बघूया। गॅल्व्हॅनिक सेलचा जो शोध आहे तो लुईजी गॅल्व्हानी आणि अलेसॅंड्रो व्होल्टा ह्या दोन सायंटिस्टनी लावला। आता जर तुम्ही पहिल्या सायंटिस्टचं नेम बघितलं तर त्याचं नाव आहे लुईजी गॅल्व्हानी, त्याच्यापासून आपल्याला नाव मिळतं गॅल्व्हॅनिक सेल। आणि दुसरा जे नाव आहे ते अलेसॅंड्रो व्होल्टा, त्याच्या नावामधून आपल्याला आयडिया येते की यालाच व्होल्टाइक सेल असं का म्हटलं गेलं असावं। आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे गॅल्व्हॅनिक सेल आहे तो केमिकल एनर्जीला कन्वर्ट करतो इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये। आता केमिकल एनर्जी आहे ती इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये कन्वर्ट होत असताना काय होतं तर लार्ज नंबर ऑफ द केमिकल रिॲक्शन्स आहेत ते ह्या सेलमध्ये घडत असतात आणि ह्या केमिकल रिॲक्शन्स पासून इलेक्ट्रिकल एनर्जी आहे ती तयार होते, हे लक्षात घ्या। आता ह्या केमिकल रिॲक्शन्स असतात त्या स्पॉन्टेनियस असतात। स्पॉन्टेनियस म्हणजेच काय तर ह्या रिॲक्शन्स आहेत त्या आपोआप होत असतात, हे लक्षात घ्या। आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपण ह्या गॅल्व्हॅनिक सेलचं कन्स्ट्रक्शन बघूया। कन्स्ट्रक्शनमध्ये गॅल्व्हॅनिक सेल आहे तो दोन हाफ सेलचा बनलेला असतो। आता सगळ्यात सुरुवातीची गोष्ट म्हणजे हाफ सेल आपल्याला समजला पाहिजे। हाफ सेल म्हणजे काय आहे तरच आपण गॅल्व्हॅनिक सेलला कन्स्ट्रक्ट करू शकतो। हाफ सेल म्हणजे काय असतं, हाफ सेलमध्ये एक मेटल स्ट्रिप असते ती त्याच्याच आयनच्या सोल्युशनमध्ये डिप केलेली असते। आता हे समजण्यासाठी मी एक एक्झाम्पल घेतो। मेटल स्ट्रिप कोणती आहे तर झिंकची मेटल स्ट्रिप आहे आणि ती डीप केलेली आहे आपण ZnSO4च्या सोल्युशनमध्ये। झिंकची मेटल स्ट्रिप आपण डीप केलेली आहे ZnSO4च्या सोल्युशनमध्ये, म्हणजेच याच्यामध्ये मेटल स्ट्रिप आहे ती झिंकची आणि जे आयन्स तुम्हाला दिसतात ZnSO4 मध्ये ते आयन्स तुम्हाला मिळतील Zn2+ आयन्स, हे लक्षात घ्या। अशा पद्धतीनं एक हाफ सेल आहे तो तयार होतो। गॅल्व्हॅनिक सेलमध्ये काय केलेलं असतं तर दोन हाफ सेल्स असतात। आता मी इथं एक्झाम्पल म्हणून एक कॉपरचा हाफ सेल घेतो आणि एक आहे तो झिंकचा हाफ सेल घेतो। कॉपरच्या हाफ सेलमध्ये कॉपरची मेटल स्ट्रिप डीप केलेली आहे कॉपर सल्फेटच्या सोल्युशनमध्ये म्हणजे CuSO4च्या सोल्युशनमध्ये आणि झिंकच्या हाफ सेलमध्ये झिंकची जी मेटल स्ट्रिप आहे ती डीप केलेली आहे ZnSO4च्या सोल्युशनमध्ये। आणि हे दोन्हीही हाफ सेल्स पुढे जाऊन वायरच्या मदतीनं व्होल्टमीटरला जोडलेले आहेत। आता व्होल्टमीटरला हे जर वायरच्या मदतीनं जोडले असतील तर इथे इलेक्ट्रिकल सर्किट कंप्लीट करण्यासाठी आपण आणखीन एक गोष्ट वापरतो ती म्हणजे कोणती तर सॉल्ट ब्रिज। सॉल्ट ब्रिज हे एक ट्यूब आहे ज्याच्यामध्ये आगार आगार सोल्युशन फिलअप केलेलं असतं किंवा K93चं सोल्युशन आहे ते फिलअप केलेलं असतं, ते आपण दोन्ही सेल्समध्ये डीप केली की इलेक्ट्रिकल सर्किट आहे ते कंप्लीट होतं। आता याच्यामध्ये पहिला सेल आहे तो कॉपर सल्फेटचा हाफ सेल आहे आणि दुसरा सेल आहे तो झिंक सल्फेटचा हाफ सेल आहे। यांच्या दोघांच्या मध्ये ऑक्सिडेशन आणि रिडक्शन रिॲक्शन्स घडतील आणि त्यांच्यामुळे इलेक्ट्रिकल एनर्जी कन्वर्ट होईल किंवा इलेक्ट्रिकल करंट कन्वर्ट होईल आणि तो व्होल्टमीटरमध्ये दाखवला जाईल, हे लक्षात घ्या। यानंतर आपण याच्यासाठी लिहिण्यासाठी एक ट्रिक बघूया। ह्या लिहिण्यासाठी ट्रिक कोणती आहे तर अलोन ही ट्रिक आहे। याच्यावरून आपल्याला बरीचशी या शब्दावरून आयडिया येईल। ए चा मीनिंग होतो ॲनोड, एल चा मीनिंग होतो लेफ्ट, ओ चा मीनिंग होतो ऑक्सिडेशन, एन चा मीनिंग होतो निगेटिव्ह आणि ई चा मीनिंग होतो इलेक्ट्रोड। आता याच्यावरून आपल्याला आयडिया येते की ॲनोड आहे तो लेफ्ट साईडला लिहिला जातो, त्याच्यावरती ऑक्सिडेशन रिॲक्शन होते आणि तो निगेटिव्हली चार्ज असतो। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जो काही तुमचा गॅल्व्हॅनिक सेल आहे त्याच्यामध्ये ॲनोड आहे तो निगेटिव्हली चार्ज असतो आणि कॅथोड आहे तो पॉझिटिव्हली चार्ज असतो। आता याच्या सगळं अपोजिट जर आपण बघितलं तर कॅथोड आहे तो राईट हँड साईडला लिहिला जाईल, त्याच्यावरती रिडक्शन रिॲक्शन होईल, ऑक्सिडेशनच्या अपोजिट रिडक्शन रिॲक्शन होईल। जर ॲनोड लेफ्टला निगेटिव्ह असेल तर कॅथोड राईटला पॉझिटिव्हली चार्ज इलेक्ट्रोड असेल, हे लक्षात घ्या। याच्यावरून आपल्याला गॅल्व्हॅनिक सेलबद्दल आयडिया येते। आजच्या लेक्चर पुरतं आपण इथंच थांबू। पुढच्या एका व्हिडिओमध्ये आपण एक नवीन कन्सेप्ट घेऊन पुन्हा भेटूया। जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।